सदियों से तो वस्त्रहरण द्रौपदी का होता आ रहा है, सदियों से तो वस्त्रहरण द्रौपदी का होता आ रहा है। जब हुआ वस्त्रहरण तब तक गोविंदा आया है, तब तक गोविंदा आया है। यहाँ तो है कई कई मंत्रा, हमने कहा पाप किया है। यहाँ तो है कई कई मंत्रा, हमने कहा पाप किया है। इल्जाम मत डालो हम पर, तुमने तुम्हारा गला दबाया है, तुमने तुम्हारा गला दबाया है। बहुत छेड़ती सास को, सास से बहू को जलाया है। बहुत छेड़ती सास को, सास से बहू को जलाया है। यहाँ तो है कई कई मंत्रा, हमने कहा पाप किया है, हमने कहा पाप किया है। आदरणीय विचारपीठ परीक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इतक्यात जरासे ते पाठांतर झाले आहे, इतक्यात जरासे ते पाठांतर झाले आहे। नेमके त्याच विषयाचे विषयांतर झाले आहे, नेमके त्याच विषयाचे विषयांतर झाले आहे। सोडले कोणी अर्ध्यावर हे ठणकावून सांगा तिला, सोडले कोणी अर्ध्यावर हे ठणकावून सांगा तिला। हा शेवट नाही माझा मध्यंतर झाला आहे, मध्यंतर झाला आहे। मी सकाळपासून पाहत आहे, अध्यक्ष पाहिले, प्रमुख पाहुणे पाहिले, उद्घाटक पाहिले, यात मला एकही महिला दिसली नाही। पण महिलाच नाही म्हणूनच कदाचित संयोजकाला विषय सुचला असावा की आजची स्त्री आत्मनिर्भर आहे का नाही। असं म्हणतात, दिसत्या काकणाला आरसा कशाला। मी कोड क्रमांक 4, मी विषय मांडते, आजची स्त्री आत्मनिर्भर नाही नाही नाही। आता आलेल्या माझ्या प्रतिस्पर्धी मैत्रिणीने बराच थापा मारल्या। ती आता आलेली 4 डोळ्याची मैत्रीण, कदाचित तिला अंधत्व आलेलं असावं। मी सभागृहाला प्रश्न विचारते, आंधळ्याला काही दिसतं का हो? जे जग पाहू शकत नाही ते वास्तव काय मानणार? मी थोडी तिखट बोलणारी आहे, परीक्षकांनी योग्य न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती। मित्र हो, जिजाऊ काय, सावित्री काय, सुनीता विल्यम्स काय, अंजली दमानिया काय, बोटावर मोजलेल्या 5-50 महिला जरी आत्मनिर्भर झाल्या म्हणजे देश आत्मनिर्भर झाला म्हणणं कितपत योग्य आहे? मला तर वाटतं अच्छे दिन आए हे, अच्छे दिन आए हे असं म्हणत जगात दवंडी पेटवण्यासारखीच या विषयाची अवस्था झाली आहे। मी सांगते, मुळात आत्मनिर्भर शब्दाचा खरा अर्थ जेव्हा एखाद्याची साथ मिळते, जेव्हा एखाद्याचा हात मिळतो, जेव्हा एखाद्याचा आधार मिळतो, तेव्हाच आत्मनिर्भर शब्दाचा जन्म होतो। तसंच वेली सुद्धा आधाराशिवाय उंच जाऊ शकत नाहीत। जर आधारच आत्मनिर्भरतेवर अन्याय, अत्याचार, व्यभिचार करायला लागला तर तिथे आत्मनिर्भर शब्द जन्मेल का हो? हा सभागृहाला माझा प्रश्न आहे। जेव्हा चिता ही माझी आसवाने भिजायला लागली, जेव्हा चिता ही माझी आसवाने भिजायला लागली, मी जळणार कशी चिंता याचीच वाटू लागली, मी जळणार कशी चिंता याचीच वाटू लागली। आरोळ्या व किंकाळ्यांना कोणीतरी सांगा, आरोळ्या व किंकाळ्यांना कोणीतरी सांगा, माझी माय झाली वेदनेची जागा, माझी माय झाली वेदनेची जागा। धगधगत्या आगीत त्या महिलेचा जन्म होतो, होरपळलेल्या अवस्थेत तिला जगावं लागतं आणि नंतर आगीत भाजतच तिला जीवनाचा अंत करावा लागतो। त्या महिलेला आत्मनिर्भर शब्द लागू पडेल का हो? एखाद्या महिलेने केलेला मेकअप म्हणजे आत्मनिर्भरता नव्हे तर लाथ मारून तिथं पाणी काढण्याची क्षमता ज्या महिलेमध्ये आहे तीच महिला आत्मनिर्भर। पण बाकीच्यांचं काय? आता आलेल्या माझ्या प्रतिस्पर्धी मैत्रिणीने एक विधान केले। ती म्हणाली, दशरथाच्या रथाचा आख मोडला होता आणि आखीच्या जागेत कैकेयीने हात घातला होता। आपण विज्ञानवादी जगात जगणारी माणसे आहोत, हे तुम्हाला योग्य वाटतंय का की दशरथाचा विजय कैकेयीमुळे झाला? हाताची व आकाची बरोबरी होऊ शकते का हो? या माझ्या निर्बुद्ध मैत्रिणीला कसं समजवायचं हेही मला समजत नाही। हे शिक्षित आहे का याचा संशय मला येतोय। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना विधी गेली, विधीविना शूद्र खचले। इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। विद्येपासून दूर असलेल्या या माझ्या मैत्रिणीला तुझ्या अज्ञानाचे दिवे पाजू नकोस असा सल्ला देते, तुझ्या अज्ञानाचे दिवे पाजू नकोस असा सल्ला देते। एक द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर विराजमान झाली, दुसरी रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त झाली। या 2 महिलेप्रमाणे आपल्या जगातल्या प्रत्येक महिला आपला निर्णय आपणच घेतात का हो? अहो, आयुष्य गेलं या महिलेचं चूल आणि मूल पाण्यात। बाईची बुद्धी उंबरठ्याच्या आत अशी परिस्थिती पुरातन काळातही होती आणि आजही आहे। नुसता डोक्यावरचा पदर पडला, न बुरका घालतोच कॉलेजला गेलं तर बाईच बाईला नाव ठेवण्याचा प्रोग्राम सुरू असतो। लहानपणी बापाच्या धाकात, थोडं मोठं झालं की भावाच्या धाकात, लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या धाकात आणि म्हातारपणी पोराच्या धाकात। धाक, भीती, लाज याभोवतीच बाईला फिरावं लागतं। धाकात रक्तबंबाळ झालेली ती महिला आयुष्यभर दुःखाच्या डोंगराखाली दबलेली असते। मग मला सांगा, ती महिला आत्मनिर्भर आहे का? आधीच्या आत्मनिर्भर आहे का? नाही नाही नाही। आधीच्या काळात हुंडा लागतोय म्हणून पोरीला मारलं जायचं, पण आताच्या काळात तिच्यावर अत्याचार, बलात्कार करून तिला मारलं जातंय। म्हणून एक लहान मुलगी सुद्धा देवाला म्हणते, हो मतभेद प्रभु मुझे उस दुनिया में, मतभेद प्रभु मुझे उस दुनिया में डर अधिक अब लगता है, डर अधिक अब लगता है, कैसे सुरक्षित रहूं मैं, ये सोच के दिल रोता है, ये सोच के दिल रोता है।
मान्य करते, मी हेही मान्य करते की आताच्या स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत, आताच्या स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत. पण कोणत्या पदाला स्त्रीलिंगी नावे आहेत का? कोणी ऐकले का? आज राष्ट्रपती असतो पण राष्ट्रपती नाही, करोडपती आहे पण करोडपत्नी नाही, वॉचमॅन आहे पण वॉचवुमन नाही. याचं कारण एकच की आजची स्त्री आत्मनिर्भर नाही, आजची स्त्री आत्मनिर्भर नाही. आजचं सरकार, आजचं युग म्हणतंय की महिलाचं सक्षमीकरण झालंय, की महिलाचं सक्षमीकरण झालंय. असं काय करतंय? सकाळी माझी आई, माझी ताई, माझी मावशी, माझी काकी सकाळी उंबरठा ओलांडून कामाला गेल्यानंतर संध्याकाळी येईपर्यंत आमच्या जीवाला घोर का लागलेला असतो? याचं कारण एकच हो की आजची स्त्री आत्मनिर्भर नाही नाही नाही. एक स्त्री सुद्धा स्वतःला म्हणते हो, ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? 50% आरक्षण फक्त कागदावरच राहणार, 50% आरक्षण फक्त कागदावरच राहणार आणि 100% शोषण तुझंच होणार, आणि 100% शोषण तुझंच होणार. ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? ए स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? एवढं बोलून मी माझ्या विचारांना विराम देते. जय हिंद.